नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर सध्याला DHS भरती संदर्भात ज्या काही जाहिराती संदर्भात सूचना, त्यासोबत वेगवेगळे GR या ठिकाणी प्रसिद्ध वगैरे होत आहेत. आणि बऱ्याच जणांना माहिती असेल की येणारी जी काही भरती आहे ती ओव्हरऑल पाहायला गेलं तर MPSC मार्फत होण्याची शक्यता वगैरे आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की 99% जी आहे ती तुमची परीक्षा ही MPSC मार्फत भरून घेण्यात येणार आहे. सो त्यालाच अनुसरून खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की या पदासाठी नेमकं प्रिपेरेशन काय करायचं, कशा पद्धतीनं कुठून अभ्यास सुरू करायचं, त्यासोबत पुस्तकांची यादी, त्याच्या व्यतिरिक्त स्टडी प्लॅन, त्यानंतर पेपर पॅटर्न, त्यासोबत अभ्यासक्रम आणि त्याला आधारित कागदपत्रे. त्याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट असं आहे की परीक्षा कुठल्या भाषेत असेल, त्यासोबत निगेटिव्ह मार्किंग असेल किंवा नाही, परत नॉर्मलायझेशन असेल किंवा नाही. हे अशा बऱ्याच अशा कमेंट्स ज्या आहेत त्या येत होत्या. सो त्यालाच अनुसरून या अधिपरिचारिकेसाठी जी काही MPSC मार्फत भरून घेण्यात येणारी जी पद आहे किंवा सरळ सेवा भरती DHS अंतर्गत, तर या पदासाठी जी काही परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती संदर्भात आजचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी होणार आहे. सो सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहून घ्या. याच्या व्यतिरिक्त पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा कुठला डाऊट असेल तर अवश्य सगळ्यांनी कमेंट करा. सो सुरू करूयात. बघा, सगळ्यात पहिलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं कुठल्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तर भरती प्रक्रियेची प्रोसेस कशी असेल, त्यासोबत पात्रता नेमकी काय असेल, त्याच्या व्यतिरिक्त एक्झाम पॅटर्न, त्याच्यामध्ये परीक्षेची भाषा, निगेटिव्ह मार्किंग, त्याच्या व्यतिरिक्त पॅटर्न वगैरे सगळं पाहणार आहोत. त्यासोबत स्पेसिफिक असा अभ्यासक्रम, त्यानंतर मार्किंग पद्धत, निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही याबद्दल, त्यासोबत नॉर्मलायझेशन संदर्भात काय अपडेट असेल. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की मला या पदभरतीच्या परीक्षेसंदर्भात काहीच माहिती नाही, जर मी अभ्यासाला सुरुवात केली तर सगळ्यात पहिलं कुठल्या विषयापासून सुरू करावं, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. तर तोही आपण टॉपिक कव्हर करणार आहोत. बरेच जण म्हणतात बुक लिस्ट, तर या संदर्भात चर्चा, त्यासोबत सिलेक्शन झाल्यानंतर लागणारी कागदपत्र किंवा भरती प्रक्रियेसाठी फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी काही कागदपत्र आहेत ती सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सो त्या अगोदर सगळ्यांना माहिती असेल आपण ऑलरेडी संकल्प नावाची बॅच 2 महिन्यापूर्वी चालू केलेली आहे, जिथं या बॅचची फी लाईफ टाईम एकच आहे. आणि या बॅचमध्ये तुम्हाला सिलेक्शन होईपर्यंत पूर्णपणे मार्गदर्शन, स्टडी मटेरियल, टेस्ट PDF, झालेले पेपर असं सर्व एकाच ठिकाणी आहे. ओके, या बॅचचा वापर तुम्ही DMER, DHS, त्यासोबत अदर कुठल्याही सरळ सेवेसाठी करू शकता. सो ॲप डाउनलोड करून घ्या, किंवा जमलं तर माझा हा नंबर आहे 7620174396, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून या बॅच संदर्भात इन्फॉर्मेशन मला विचारू शकता. असो, आता सगळ्यात पहिला मुद्दा भरती प्रक्रिया. तर लक्षात ठेवा, सगळ्यात सोपं भरती प्रक्रियेचे टप्पे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं जाहिरात प्रकाशित होते, ओके, किंवा जाहिरात प्रकाशित वगैरे केली जाईल DHS विभाग असो अथवा MPSC मार्फत वगैरे. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज सुरू होतील, त्यासोबत तुमचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षेचा वेळापत्रक प्रकाशित होऊन प्रवेशपत्र त्या ठिकाणी येईल. त्यासोबत CBT एक्झाम तुमची होईल. आता बघा, जवळपास सरळ सेवा एक्झाम आहे, ओके. सो जास्त करून तुमची जी काही CBT होणारी टेस्ट असेल ती तुम्ही म्हणू शकता ऑनलाईन पद्धतीनंच होईल, हे तुम्ही गृहीत धरू शकता 99%. ओके, कारण का ऑफलाईन मॅनेजमेंट वगैरे लावणं, त्यासोबत ते ऑफलाईन वगैरे बाय फिजिकली पेपर लीक वगैरे होण्याचे चान्सेस खूप आहेत. सो ते तुम्ही म्हणू शकता ऑनलाईनच गृहीत तुम्ही धरा. ओके, बाकी याच्या व्यतिरिक्त काही अपडेट वगैरे आली तर ती त्याच्यामध्ये इन्क्लूड करून देऊ. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागेल, त्यासोबत कागदपत्र पडताळणी, त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस वगैरे असेल, त्या संदर्भात तुम्हाला मेल, त्यासोबत प्रमोशन लेटर वगैरे, घरी तुम्हाला सिलेक्शन लेटर वगैरे प्रोव्हाइड केलं जाईल. तर हे टप्पे होते. आता सगळ्यात पहिलं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पात्रता वगैरे काय आहे. तर साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर तुमच्याकडं एकतर GNM अथवा BSc नर्सिंग अथवा पोस्ट BSc नर्सिंग याच्यापैकी कुठलंही सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स जर असेल तर ते ग्राह्य धरलं जाईल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की माझं GNM वेगळ्या स्टेटमधून झालं आहे, वेगळ्या एम्समधून झालेलं आहे, आणि माझं जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा INC मध्ये आहे,
असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, ओके, जो तुमचं डोमिसाईल आहे ते जर महाराष्ट्रातून काढलेलं असेल तर तुम्ही बिनधास्तपणे अप्लाय करू शकता. तुम्ही कोर्स बाहेरच्या स्टेटला केलाय आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही बिनधास्तपणे त्या ठिकाणी अर्ज करू शकता. ओके, लक्षात ठेवा, ही त्याला प्रोसेस वगैरे तुम्ही मान्य करून चालू शकता. त्याच्या व्यतिरिक्त वयोमर्यादा संदर्भात एक छोटासा डाऊट बऱ्याच जणांना असतो. कमीत कमी तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे ते 38 वर्ष आणि कमीत कमी जर म्हटलात तर तुम्ही एक पद्धतीनं 21 धरून चला अथवा 18+ वगैरे धरून चला तरी चालेल. बाकी जसं येईल तसं त्या पद्धतीनं तुम्ही ॲज एक्सपेक्टेड जाहिरात जशी येईल तसं तुम्हाला मिळून जाईल. पण एवढी एज लिमिट वगैरे लक्षात ठेवा. बाकी याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर एक्झाम पॅटर्न बघा. आता ऑलरेडी GR वगैरे आलाय. त्या GR मध्ये त्यांनी सांगितलंय की 80% जो काही आहे तो तांत्रिक सिलेबस. तांत्रिक म्हणजेच तुमच्याच फील्डचं नॉलेज. ओके, नर्सिंग जे तुमचं कॉलेजमध्ये डिप्लोमामध्ये शिकवलं गेलं त्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेज जे तुमच्याकडं असेल. ओके, जास्त करून ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता या टेक्निकलचा जो काही 80% सिलेबस आहे तो 70% सिलेबस तुमच्या थेरी टाईप याच्यावर असेल आणि बाकी 30% तुमच्या प्रोफेशनलवर वगैरे जे प्रॅक्टिकल स्वरूपात असेल त्याच्यावर येईल. ते तुम्हाला पेपर जसे जसे सोडवत जासाल तसं तसं तुम्हाला त्या ठिकाणी कळत जाईल. तर पहा, याच्यामध्ये आता 100 गुणांची परीक्षा, परत याच्यामध्ये एका गुणाला 2 गुण, 200 गुण असं होतील. हे ऑलरेडी MCQ मध्येच घेतली जाईल. कालावधी असा असेल त्यासोबत या पद्धतीनं. ओके, आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असा डाऊट आहे की नेमकं ही जी काही परीक्षा होते तर त्या परीक्षेची भाषा नेमकी काय असेल. तर लक्षात ठेवा, तुमचा पेपर ऑनलाईन असो ऑफलाईन असो तर तुमचा पेपर दोन्ही भाषेत असेल. लक्षात ठेवा, दोन्ही भाषेत. जे तुमचे नर्सिंगचे क्वेश्चन असतील लक्षात ठेवा ते तुमचे दोन्ही भाषेत असतील. नोट डाऊन करून घ्या. किंवा तुम्हाला अर्ज करत असताना लँग्वेजचा एक ऑप्शन असेल, त्या ठिकाणी तुम्ही जी लँग्वेज चूज कराल त्या लँग्वेजमध्ये असेल, तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये पेपर त्या ठिकाणी देता येईल. सो बिंदासपणे अभ्यास करा, कुठल्याही भाषेत करा, मराठीमध्ये करा अथवा इंग्रजीमध्ये करा. ओके, तर या दोन्हीही भाषेत तुमचा पेपर त्या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला असेल असं म्हटलं तरी चालेल. सो बिंदासपणे तुम्ही करू शकता. ओके, सो हा झाला तुमच्या एक्झाम लँग्वेज संदर्भात. बाकी आता जो काही अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये नर्सिंगचे हे सगळे सब्जेक्ट येतात, पाहून घ्या. फंडामेंटल, अॅनाटॉमी, मायक्रोबायोलॉजी, पॅथोलॉजी, मेंटल, चाइल्ड, मिडविफ्री, न्यूट्रिशन, त्यासोबत MSN आलं, सोशोलॉजी, फार्मोकॉलॉजी, CHN आलं, सायकॅट्रिक आलं, पीडियाट्रिक, ऑब्स्टिक्स, त्यानंतर फर्स्ट एड. ओके, आणि परत सांगतोय या सर्व टॉपिकवर आधारित आमच्या टीमनं ऑलरेडी लाईव्ह लेक्चर बॅचमध्ये डेली होतात. सध्याला हा वाला टॉपिक आपला कव्हरअप झालेला आहे. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचं झालं आहे. आता सध्याला जे चालू आहे ते म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर मेंटल हेल्थ नर्सिंगचे PYQ विश्लेषण त्या ठिकाणी चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. बाकी याच्या व्यतिरिक्त अजून इन्फेक्शन कंट्रोल, इमर्जन्सी, इथिक्स, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स, त्यानंतर मॅटर्नल, त्यासोबत प्रोसिजर, ICU, त्यानंतर मॅनेजमेंट, बायोस्टॅटिक्स, इम्युनायझेशन, त्यानंतर कम्युनिकेशन, त्यासोबत रिसेंट ज्या काही गाईडलाईन्स असतील त्या सर्व गाईडलाईन्स तुम्हाला माहिती त्या ठिकाणी असाव्यात असं याच्यामध्ये हे सर्व इन्क्लूड होईल. लक्षात ठेवा, हेच तुम्ही करून जा. बाकी आता याच्या व्यतिरिक्त खूप डीपली ज्या वेळेला स्टडी करता तेव्हा तुम्हाला कळतं प्रश्न कसे असतात. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, नेमकं प्रश्न कसे करावेत याच्यासाठी लाईव्ह सेशन ऑलरेडी दररोज आम्ही यूट्यूबला घेतलेले आहेत. 100 लाईव्ह सेशन झालेले आहेत. एक वेळा सर्व पाहून घ्या, त्यातून तुमचे सगळे डाऊट क्लिअर वगैरे होतील. बाकी पाहायला गेलं तर याच्यामध्ये आता बघा 80 प्रश्न तुमचे टेक्निकल झाले आणि 20 प्रश्नामधले 4 सब्जेक्ट, म्हणजे प्रत्येक विषयाला 5 प्रश्न तुम्ही म्हणू शकता. ओके, तर याच्यामध्ये मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शब्दांच्या जाती करा, त्याच्यानंतर विरुद्ध, म्हणी, काळ, समास, शुद्धलेखन, समानार्थी, वाक्यप्रचार, शब्दसिद्धी आणि संधी, हे सर्व तुम्ही टॉपिक त्या ठिकाणी करू शकता. तेच इंग्रजी व्याकरणामध्ये तेच लागू करा. ॲज एक्सपेक्टेड हे सर्व टॉपिक तुमचे जर क्लिअर नसतील तर करून घ्या. याच्यामध्ये आर्टिकल नावाचा एक टॉपिक माझ्या मते आहे याच्यामध्ये, त्यासोबत टेन्स वगैरे जे जे असतील ते. त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चालू घडामोडी येतील.
महाराष्ट्राचा इतिहास, अर्थव्यवस्था भारतीय. ओके, हे सर्व टॉपिक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कुठला कव्हर करायचा, तुमचा टेक्निकलचा भाग. ओके, त्याच्याशी रिलेटेड जवळपास 10,000 MCQ आमच्या टीमनं बनवलेत. त्यानंतर परीक्षेत आलेले PYQ विश्लेषण सध्याला चालू आहे. ओके, सो बॅच जेवढा लवकर तुम्ही जॉईन करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयोगी त्या ठिकाणी पडणार आहे. सो ॲपची लिंक खाली आहे, नंबरवर दिला आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. बाकी बुद्धिमत्ता चाचणी, आता बऱ्याच जणांना काय वाटतं बुद्धिमत्ते म्हणजे फक्त बुद्धिमत्तेचेच प्रश्न येतील, तसं काही नाही. त्याच्यामध्ये गणिताचा 1-2 क्वेश्चन, त्यानंतर बौद्धिक चाचणीचे 1-2-3 क्वेश्चन त्या ठिकाणी दिसून येतील. त्यामुळे जमलं तर याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. हे सर्व टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, तर हे सर्व याच्याशी रिलेटेड असा हा अभ्यासक्रम असेल. बाकी आता बऱ्याच जणांचा डोक्यामध्ये डाऊट असा असतो की अभ्यास नेमका कसा करावा, किंवा आता जर मला काहीच माहिती नाही, माझं खूप सारं गॅप पडलंय, बरेच जण प्रायव्हेट जॉब वगैरे करत असतील, तर सोप्या आणि सरळ भाषेत पाहायला गेलं तर तुमचे जे फर्स्ट इयर, ओके, फर्स्ट इयर, त्यानंतर सेकंड इयर, त्यासोबत थर्ड इयर, या सर्व विषयांची व्यवस्थित अशी नोट्स काढा. जमलं तर तुम्हाला जर पाठ असेल, ओके, थेरी पाठ असेल तर जेवढं होईल तेवढं MCQ वाचा. ओके, आता सगळ्यांना सांगतो कुठली बॅच, खूप सारे आहेत. सगळ्यात पहिलं डेमो पहा. कुठंही तुम्ही जर जॉईन करत असाल तर सगळ्यात पहिलं तिथं शिकवलं जाणारं मटेरियल कधीही पहा. ओके, आणि ते मला एक्झामला उपयोगी पडतंय का नाही हे पहा. ओके, बाकी आता याच्यासाठी स्पेशली अशी बुक वगैरे कुठलंही रिकमेंड करणं योग्य नाही, कारण का पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलीच अशी बुक नाही ज्यातून एक 10 ते 20 प्रश्न कव्हर होतील. ओके, जेवढे होतील तेवढे स्वतःचे हँड रिटन नोट्स, अकॅडमी नोट्स वगैरे पहा, जे तुम्हाला उपयोगी पडतील तेच वाचा. ओके, बाकी आता फक्त त्याच्यामध्ये मोठ्या अक्षरात दिसलं कव्हर पेज जे आहे ते व्यवस्थित असं मोठ्या अक्षरात दिसलं, सिलेक्शन मिळून देणारं एकमेव पुस्तक, तर त्या पुस्तकापासून थोडंसं दूर राहा, माझं म्हणणं एवढंच आहे. ओके, बाकी आता तुम्ही सर्व काही कळेल. बाकी काही माहिती नसेल तर कमेंट करून द्या. बाकी राहिला प्रश्न आवश्यक कागदपत्रे, फॉर्म भरण्यासाठी म्हणा, त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा 10वी 12वी, त्यासोबत तुमचं कोर्स प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, त्यासोबत हे सर्व नॉन क्रिमिनल वगैरे ते त्याच्यामध्ये ॲड होईल. तर अशा पद्धतीनं ही सिलेक्शन प्रोसेस असते. याच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रम असा असतो, भाषा याची अशी असते, त्यासोबत याच्यासाठी लागणारी कागदपत्र हे सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आशा करतो तुमचा कुठलाही डाऊट याच्या व्यतिरिक्त राहिलेला नसावा. जर असेल तर कमेंट करून द्या, बिनधास्तपणे मी तुम्हाला रिप्लाय लवकरात लवकर प्रोव्हाइड करून देईन. बाकी भेटूयात अशाच व्हिडिओसोबत. आणि जाहिराती संदर्भात म्हणजे काय, बॅचची जाहिरात वगैरे केलेली नाही, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केले आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यांना माहिती घ्यायची असेल त्यांनी व्हॉट्सअपला SMS करायला सांगा सर, इथं नका ॲड करू म्हणून. सो त्यांना दिले. सगळ्यात महत्त्वाची बॅच आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणीही दिलेलं नाही आणि देणारही नाही. सो जेवढं होईल तेवढं ॲज एक्सपेक्टेड पहा, डेमो वगैरे तिथं दिलेलं आहे. सो पाहून घ्या, वाटल्यास कॉन्टॅक्ट वगैरे करा. बाकी धन्यवाद. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करून द्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना याबद्दल माहिती नाही. धन्यवाद.